तर नमस्कार मंडळी. नमस्कार. परत झोपतोय. नाही, आम्ही सगळे उठलेलो आहे. मोनिशा डोकं वगैरे मोनिशा डोकं वगैरे धुवून रेडी आहे. सकाळी 6 वाजताच 5:30ला आणि ठाकूर बनवून फिरती. तू तेरे हात गायब, तेरे हात से क्यों दिखा रही है? एक गायब है ना. ठाकूर बन के घूम रही है वो. तर आम्ही आज फक्त यामुळे मुलीमुळे लवकर उठलेलो आहे. आता वाजलेले 6:30 आणि सगळे उठलेले. चला मी तुम्हाला दाखवते. सगळे उठले. ती 5:30लाच उठून डोकं धुवायला गेली. आणि आई आणि ही मुलगी ही गेली आहे. ही चालली आता क्लासची ब्रँडिंग नको करू. तुझ्या क्लासची ब्रँडिंग नको करू. आणि आईचा स्वयंपाक पण रेडी आहे. सकाळी 6:30 वाजता. पप्पा वॉकिंगला गेलेले सकाळी 5 वाजताच. अशा प्रकारात छान असतो आजचा दिवस तरी सुरू झालेला आहे लवकर. हा माझा नवरा आणि हा माझ्या मैत्रिणीचा नवरा बसून माझी बॅक बिचिंग करताय. आणि त्याच्यात माझी आई कुठे गेली? ती आई पण माझी हा बॅक बिचिंग ने तोंडावरती बिचिंग करतोय. आणि त्याच्यात माझी आई पण शामिल आहे. आता मस्त नाश्ता पाणी चालू आहे. मी आंघोळ हा मग नाही तर काय, पोरींपेक्षा जावाई जास्त महत्वाचे होऊन जाता. आता मी आंघोळीला चालली आहे आणि फटाफट रेडी होऊन मग भेटूया. फायनली आम्ही निघालेलो आहे जायला. किती वाजले दाखव? 8:06 आमचा टायमिंग होता 7 वाजता घरातून निघायचा, 8 वाजता तिथे पोहोचायचा. तरी पण आम्ही जितकी आम्ही लेट असतो त्याच्यापेक्षा थोडेच लेट आहे. प्रगती झाली नाही, मुलगी शिकली, प्रगती झाली. उदूचा आउटफिट बघा. प्रॉपर मंदिरात जाण्यासारखा, गोव्यावरून आलेला पोरगा प्रॉपर मंदिरात जाण्यासारखा आउटफिट आहे त्याचं. 8च वाजेचं ऊन आहे. 8च वाजेचं विसरलो आम्ही गाडी कुठे लावली. चला आता भेटूया मंदिरात. हे जामून पगले लोक काय करतात बघा. सकाळ सकाळ ये देव, सकाळ सकाळ इकडे काय चालू आहे सगळीकडे. ह्यांचं काय चालू आहे? आम्हाला मंदिरात जायला ऑलरेडी लेट झालंय, अजून लेट होणार आहे फक्त या एका कारणाने. देखो ये खूप साऱ्या जद्दोजहद नंतर, एवढ्या ह्याच्यानंतर आम्ही इथे पोहोचलेलो आहे आता. आणि इतकी गर्दी आहे, इतकी गर्दी आहे, खूप गर्दी. बघूच शकता. इतक्यात एंट्री घेतली तरी पण इतकी गर्दी. काही नाही करू शकत आता. दर्शन घ्यायचंय तर घ्यावंच लागेल. फुल गर्दीत लाईट पण चालली गेली. इतक्या वेळात गर्दी होती पण लाईट होती तर थोडंसं हवा चालू होती, फॅन चालू होते. आता फुल सफोकेशन होतंय एकदम. पुढचं दाखव. पूर्ण गर्दी आहे इथून माझ्यापर्यंत. मस्त जय बोले. दिसले थकलेले सगळे दिसले. 2-2.5 तास झालेत आम्हाला. आम्ही लाईनीत उभे. आमच्या सगळ्याची हालत बघा. 2.5 तास होत आले आता एंट्री घेतोय, दर्शन करून भेटतो. तर आता आम्ही सगळे असे निघालेलो आहे. आमची हालत बघा, माझी केस बघा, मोनिशाची हालत बघा, भाविन की हालत देखो. भाविन कैसी हालत आहे तुम्हारी? बहुत थक गए. थकलो म्हणजे 2-2.5 तास तर तिथेच गेले. त्याच्यानंतरून जो प्रदक्षिणा मारून आम्हाला यावं लागलं बिना चपलांचं. पाय गेले. ऊन आणि ऊनपेक्षा ती गाडी पण इतकी भयंकर गरम झाली होती की चटके बसत होते सीटचे, ह्याचे सगळ्याचे बसताना. ह्याला गाडी चालवताना ह्याचे चटके बसवत होते. आता निघालेलो आम्ही नाशिकची मिसळ खायला. नाशिकची फेमस ही गोष्ट आहे मिसळ. ती ह्यांना ट्राय करवतो. साधना मिसळ नहीं साधना नहीं, अपन पेरूची वाडी जाएंगे. कल जाएंगे साधना, मतलब उद्या जाऊ साधनाला.
नाशिक की फेमस साधनाच आहे, पण पेरूची वाडीची मिसळ खूप छान आहे. आपण ते ट्राय केलं. आम्हाला पर्सनली आवडते, ह्यांना आवडते की नाही बघू. कारण हे पुण्याचे लोक फरसाण खातात मिसळीत. फरसाण आणि पोहे पण खातो. हां, बटाटे पण असतात काही काही ह्याच्यात. हा असतात ना, त्याची और चवच उद्देश- वेगळी आहे. और ये उद्देश का रिएक्शन उसके ऊपर गोला भाला वो अलग ही लेवल का बंदा था. चलो भेटू मिसळला. तर आता आम्ही आलोय पेरूच्या वाडीला. फुल ऊन चालू आहे. ऊन म्हणजे त्यात ऋषी चेरी खाते. हा, ही लोकल चेरी खाते. लोकल इथं आतमध्ये जायचं. खूप हा इकडे आज सर. तोडले आणि खाते. आता आम्ही आलोय पेरूच्या वाडीला मिसळ खाण्यासाठी. Yes. तर मिसळ खायला जातो. इथलं काही हे दाखवतो. आता आम्ही आलेलो आहे खायला, म्हणजे खातोच आहे. मोनिशाला फोटो काढायचा आहे, मस्त फोटो वगैरे काढून. आता बघू त्यांना कशी वाटते. तर पुण्याला फरसाण मिळतं, आपल्याकडे शेव मिळते नाशिकमध्ये. तर आता अशा प्रकारे आम्ही मिसळ वगैरे खाऊन सगळं खाऊन आलेलो आहे. सगळ्यांची हालत, मला तर इतकी डेंजर झोप आली आहे. भावीन तर झोपलाय का नाही? भावीन वगैरे अभी हम जिंदा है. हाँ, अभी हम जिंदा है. मोनिशा कैसी थी मिसल? कैसी? ये भाई मेरे को ऐसा लगा 4 महीने की प्रेग्नेंट तो ऐसी बैठी मिसल खा के मेरी हालत है. इतकी झोप येते, इतका त्रास होतो. आता असं वाटतंय बास, एक गादी द्या, एक चादर द्या, एक उशी द्या बास, आणि एक कोपरा द्या, झोपून द्या. एक तर सकाळी 5 वाजता उठलेलो आहे. हा आणि उद्देश द्या. हा, आणि उद्देश द्या बास, सो जाऊ. चलो आता आवरून सगळं करून त्यांना सोडायला पण जायचंय सुलाला. शिवलेली बाजू मागं असते. हा, नमस्कार मित्रांनो. बघा आता भावीन आणि मनीषाचा धोंड्याचा दिवस चालू आहे. तर धोंडे देणार त्यांना. आता आम्ही दगड धोंडे, दगड पण भेटणार. फक्त धोंडे समोर सिर्फ अच्छा थोड़े देते हैं, धोंडे भी तांदूळ, धोंडे भी देना ही पड़ता है. हे टॉवेल अंगावर. हा, अरे बसायचं मला पण असतं. हा, मागं. बसायचं. 2 मिनिट. समोरचा मानपान देतोय, आपण पण द्यायला पाहिजे ना. असं असतं का? ऋषू पहिले हात लावता ऋषी. हा, लावली आहे गफरे. धरा आता दोघं पकडून. बापरे बैठो ना. हमारा दगड धोंडा, धोंडे के धोंडा आहे तुमचा, तुम्हाला धोंडा. आणि हे तिला. अरे हे बापरे. तुला तेरा धोंडा. हे काका का धोंडा, हे तेरा धोंडा. बरं. अब धोंड्याचे धोपट. अभी काही रखू. हा, रखो ना नीचे रखो. पण गरम उद्देश झालं, लावतो ना. गरम झालं असेल. गरम झालं असेल. मानपान. हं? खतरनाक. मागच्या बाजूला थोडीशी हे. जाऊ दे. ती सूटच होणार नाही मला. तशी नाही बोलणार, पण अशी वरती ठेवायची असते. घे. नाही ठीक. करा. आता कोण कोणाच्या पाया पडणार आहे? कोणीच कोणाचं नको. कोणीच कोणाचं नको. हा, मग गळे भेट घ्या. ए नाही हो. गळे भेट घेऊ. धन्यवाद. आमची चांगलीच जेवली. आता या ताटात जेवायचं दोघांनी रोज बरं का? ओके बरं. डन. हा, याच्या खाली ताट. दिवा गरम असेल आई, चांगलाच गरम असेल. हे विजवू का नाही चालत? नाही, विजवू नको. हे असतं ते अनारसे असतात, पण आमचं पीठ तयार नाही अजून. आता आम्ही पोचलेलो आहे सुलाला, यांना ड्रॉप करायला. मामी नाही तर मोनिशा, त्यांना ड्रॉप करायला आम्ही पोचलेलो आहे सुलाला. फायनली मोनिशा रो रही है. वो जा रही है तो अभी रो रही है. हा, रड तू पण थोडा रड. तिला जायचं नाहीये, पण तिच्या नवऱ्याला जायचंय. तिची फ्रेंड इथे. भेटणार आहे. हा. माझी फ्रेंड इकडे आहे. त्याला त्याची फ्रेंड भेटणार आहे. मग ती पण येते. ती येणार आऊंगी ना. लवकर. ये. आना बाई तू. लवकर ये लवकर. मी वाट बघते तुझी. घेऊ का? माझं जीव नाही लागेल तुझ्याशिवाय. डन. हे बघा 1 दिवसासाठी हिचं सामान बघा. ही आणि हिचं सामान. मैं और मेरी तन्हाई अक्सर ये बातें कर. येते लवकर. 1 तासात पोहोचते आवरून. फास्ट 1 तासात पोहोचते नक्की.
बाय बाय. बाय बाय. मोनिशाला असं भरून आलं होतं, पण ती उद्या परत मला भेटणार आहे, पण तरी पण बिचारीला भरून आलं होतं. उद्या नाही, थोडं परत भेट. हा, उद्या म्हणजे थोडं परत भेटणार आहे. हां. काहीच विषय नाही तसा, पण आता आम्हाला पण थोडंसं फ्रेश होऊन आम्ही येतो, कपडे वगैरे बदलून फ्रेश होऊन येस सुला देण्याच्या लायकीचे कपडे घालून येतो. सध्या आम्ही धार्मिक कपड्यांमध्ये. येस. मग सुलाचे कपडे हॉट गर्ल बन के आते, तू हॉट बॉय बन के आ. आता काय याच्यावरती बदलायचं आहे. हा, यांनी तसे पण त्यांचे कपडे घातले होते, पण मी कुर्ता वगैरेमध्ये व्यवस्थित छान होती, कारण मंदिरात जायचं होतं. एक तर ते ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं हां, आपला धर्म आपण पाळला तरच लोक त्याला हे देणार आहे. तर हे नेहमी लक्षात ठेवा मुलींनो. स्लीवलेस कपडे, छोटे कपडे घालून मी काय म्हणत नाही की असं नाही तसं नाही, पण शक्यतो तरी टाळाच. तर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर एवढे जाम झालो तो फुल डायरेक्ट अजून सुद्धा इतकं असं वाटतंय की अंगाचा एक 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 पुढचा दुखतोय, पुढचा दुखतोय, एक एक कॉर्नर दुखतोय. आल्यानंतर जरा आराम केला, झोपून घेतलं होतं थोडा, अर्धा पाऊण तास, एक तास झोप झाली ना, त्याच्यामुळे आता जरा फ्रेश वाटते. आणि आता जेवण वगैरे करून पायी walk चालायला. करायला निघालो. चल. येस. उठलोय, आवडतो मस्त. आज आता पण आंघोळीला थोडेसे चाललोय. प्लॅन शेड्यूल्ड आहेत. Yes, yes. बोलतो हा, सॉरी बोल. मग चल नाही. चल चल बोल नाही. चल. बोल बोल परत बोलू. परत म्हणायचं. तू काय बोलत बोल. काय बोलतच हा नाहीच बोलत. मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा हा बोलतो की नाही. मी जास्त बोलत असते, कंटिन्यू व्लॉग मीच करत असते. मला सांगा, असं मध्ये मध्ये बोललो कोण म्हणा. मला सांगा शॉप सुख म्हणजे नक्की काय. सॉरी तो चलो भेटू, आवरून खाऊन मस्त. तर आता आम्ही निघालोय मीटिंगसाठी एका ऋषीच्या हातात बघा सनस्क्रीन. तू हे पकड कानातली, म्हणजे मी सनस्क्रीन लावू शकते. मी लावून घेते सगळं अर्धवट काम, कारण घाई झालेली आहे, लेट झालेलो आहे ॲज युजल. प्रमाणे तर पळतोय आता. चलो. येस, अर्धवट अर्धी गोष्ट मी गाडीत बसून करते. कानातले गाडीत बसून झाले, हात पायाला सनस्क्रीन गाडीत बसून घेऊन आले सोबत. लाईट आहे, लेट होत असते, घेऊन या सोबत आणि गाडीत बसून. पोचलेलो आहे आमच्या मीटिंगच्या इथे, आणि उदू शूज घालत होता. सगळे कामं आम्हाला येता जाता हळूहळूच करायचे असतात. काहीच गोष्टी आम्ही आता मोबाईल राहिला होता, त्याच गोष्टी अशा आम्ही पूर्ण घरातून करून निघू शकत नाही, कारण आमच्याकडे टाईम असतो. शूट म्हणते मीटिंग वगैरे झालेली आहे. आता आम्ही कॉपी करून दिला मी पप्पू भाऊला, आणि आता आम्ही चाललोय फ्रेंड्सला भेटायला. आता ठरवतो, म्हणजे आमचं चालू आहे कुठेतरी एक डेस्टिनेशन ठरवलं आम्ही तिथे जाण्याचं, पण हो नाही पण चालू आहे. इफ सपोज तिथून ते डायरेक्ट जाणार असतील तर मग तसं भेटूया. इफ सपोज तिथे त्यांना टाइम असेल थांबायचा, कारण त्यांना पुण्याला निघायचंय. सो थोडंसं लेट वगैरे झालं तर बघू, काय प्लॅन्स अजून फिक्स नाही. पण आता आम्ही आमची मीटिंग वगैरे करून सगळं करून निघालेलो त्यांना भेटायला. म्हणजे आम्ही मध्ये मिडलला भेटलो, गाडीतूनच बोललो फोनवरती, पण ठरलंय की आता जायचंय. तर आम्ही निघालेलो आहे आता निफा वाईनरी जायला. तर आता पोचतच आलेलो आहे, पोचून बघूया. पण फायनली ॲटलिस्ट आमचं ठरलं तरी, कारण कालपासून ते पुण्यावरून येणार होतं तेव्हापासून जायचंय नाही जायचंय चालूच आहे. आणि ते त्यात पण नशीब आहे असं की निफा वाईनरी फक्त फ्रायडे सॅटर्डे संडे 3च दिवस ओपन असतं, आणि ते बरोबर तेव्हाच आलेले आहेत. म्हणजे आता आज चाललेत ते रिटर्न, पण बरोबर म्हणजे त्या टायमाला आलेले आहेत की त्यांना ते ओपन मिळेल. आणि प्लस त्यांचं अजून एक आहे की ते 4 वाजता ओपन होतात. तर म्हणून आता आम्ही 4 वाजत आलेले, 3:52 झालेले, पोहोचत आलेलो आहे आता. त्यांनी सांगितलं आम्ही एका ठिकाणी तरी बरोबर टायमावर पोहोचतो. त्यांनी सांगितलं 4 वाजता ओपन होणार, आम्ही 4 वाजता तिथे पोहोचलो.
ते पण घराबाहेर होतो म्हणून ना, ते पण घरातून बाहेर होतो, ऑन द वे होतो म्हणून पोचून गेलो. गेली मोनिशा भावीन परत आपल्या ब्लॉग मध्ये फीचर होत आहेत. बॅक दे आर बॅक. आणि आम्ही आता थांबलेलो आहे, एवढ्या गाड्या थांबलेल्या आहे लाईनीत. ही पण एक गाडी आमची एवढ्या गाड्या लाईनीत थांबलेल्या आहेत ज्या वाट बघताय त्यांचं गेट खोलण्याची, रिफा वायनरीची. फर्स्ट टाइम आम्ही कुठेतरी टाइमात पोहोचलो, टाइमात. डायरेक्ट गेट खोलायला, डायरेक्ट गेट खोलायलाच. आम्ही आता पोहोचलेलो इथे, आत खोललं सगळं, आता आत आलो आहे आम्ही. पण ह्यांनी आता चेंज केलं आहे सगळं असं. फर्स्ट जर तुम्ही माझी रील बघितली ना तर तुम्हाला समजेल, पूर्ण सेटअप बदललेलं आहे त्यांनी खूप. म्हणजे फर्स्ट पूर्ण ऑथेंटिक एकदम युरोपियन वाईब होतं. आत्ता पण त्यांनी तोच प्रयत्न आहे त्यांचा की युरोपियन वाईबमध्येच करण्याचा. बट फर्स्ट एकदम गारगार होतं. तुला सांग ना मग त्याला. पहिले फर्स्ट एकदम गारगार होतं आणि सगळं असं दगडांचं होतं, प्रॉपर दगडांमध्ये असल्यासारखं होतं. ही आहे या पिझ्झा शॉपची ओनर आणि ही पिझ्झा म्हणजे रेसिपीज विचारत आहे. Presenting to you the chef's choice pizza, authentic pizza. Please have it and enjoy. Thank you, thank you. That's your token. अरे को देगी नहीं को. प्रॉपर ऑथेंटिक पिझ्झा आणि प्रॉपर पिझ्झा खायला द्यावं लागेल. दिला ऑथेंटिक पिझ्झा बनवतात. यस, कैसा लगा तुम लोगों को पिज्ज़ा? वर्थ इट है? एकदम ऑथेंटिक और बहुत अच्छा. बेस उसका इतना टेस्टी है. उदू आणि ते गेले ड्रिंक्स घ्यायला. आता आमचे पिझ्झा गार्लिक ब्रेड हे सगळं आले आणि खातो. माझं करून झालं. हो परत ड्रिंक्स झालं. म्हणजे आता आम्ही नाटक करायचं का? हो थोडंसं. नाही रे, आता आमचं मनुष्य चाललं. नाही नाटकी कर. आता हे चाललेत, भावीन पण चाललंय. बाय बाय. नेक्स्ट टाइम भेटू परत लवकरच. चलो बाय. जा. बाय बाय बाय. चलो. चलो बाय. मैं तो बोल रही हूँ Yes. रुक जाओ आज. नाही मैं ड्राइवर बस रोला नहीं कहीं बाकी था. मैं छोड़ने के लिए आती हूँ ना तुमको. उसको भी बोलो कि आके घर पे जाके क्या. तिरामिसू इतका आवडतो. मी पार्सल घेतलेलं आहे आणि मी पहिलेच बोलली होती की मी पार्सल घेऊन जाणार आहे. एक मी पार्सल नेणार आहे, एक ते खाणार आहे. खरंच खूप छान तिरामिसू इथला. पार्सल घेऊन आलेलो आहे. म्हणजे ते देत नाही युजली, पण रिक्वेस्ट करून घेतलं आहे. आता निघालो आहे. उदू ऑलरेडी आणि रेंजच नव्हती म्हणून उदू इकडे उभं राहून उदूनी पेमेंट केलं आणि मी तिकडे तिरामिसू कलेक्ट केला. चलो भेटूया. आता घरी चाललो आहे. घरी जाऊन पण भरपूर काम आहे. चला आता आम्ही घरी आलो. थोडी मी 10-15 मिनटाची झोप काढली आणि जेवण बनवून आता उदू 10-15 मिनटं नाही होती. किती वेळ झोपली? 20 मिनिटं. बरं 20 मिनिटाची झोप काढली. मग उदूला जेवण बनवून दिलं. आता जेवण करतोय उदू. म्हणजे जेवण म्हणजे आम्हाला असं काही जेवण नव्हतं करायचं. मी तर आंबे खाल्ले आणि खीर खाल्ली. उदूनी खीर खाल्ली आणि काय येते बेसन पोळी खातोय. धिरडं बनवून दिलं त्याला. धिरडं खातोय उदू. आता मी जाऊन थोडं आंघोळ करून थोडा वेळ एकदा आंघोळ करून येते मी. कारण खूप गरम झाले, पूर्ण काळी पण पडली आहे, चिकट पण झाले अंग पूर्ण. त्यामुळे थोडंसं
उदू पण थोडासा काळा पडलाय, चिकट झाले अंग. मी तोंड धुतो मग. तर आम्ही तोंड धुतो. तर आम्ही आंघोळ करून येणार आता. फ्रेश वाटेल मग ऑफिसला जाऊ. यस. तो फ्रेश आंघोळ वगैरे करून मी आंघोळ केली आणि अजून नाही केली. करणारे हा आल्यावरती आंघोळ वगैरे करून आम्ही ऑफिसला निघालोय. इतकं बरं आणि इतकं फ्रेश वाटतंय बघा. आत्ता मागच्या क्लिपमध्ये मी कशी दिसत होती ना, त्या क्लिपमध्ये कशी दिसते. इतकं बरं वाटतं ना आंघोळ करून. आणि उन्हात ह्या वर्षीचं ऊन आहे ना असं चिपचिप आहे, असं मुंबईसारखं. हा, नाशिकला कधीच असं नव्हतं. नाशिकला असं चिपचिप चिपचिप कधीच नव्हती. एकदम मोकळं आता असं छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. गरम पण होत नाही. आता आम्ही 2 व्हीलरवरती ऑफिसला जायला निघालेलो सगळं आवरून. आता लेट येणार आहे आम्ही, कारण आमचे 2-3 दिवस बुडले. 2-3 दिवसाचे प्रोजेक्ट पेंडिंगवरती, तर ते कुठल्याही परिस्थितीत कम्प्लीट करावं लागतील. आता मी आलेलं आहे ऑफिसला आणि मी माझं काम करते. उदू पण काम करतोय आणि शुभम जॉईन झालेलं आहे उदूला. उदू पण काम करतोय, माझं पण काम चालू आहे. आता ज्याची त्याची कामं पहिली बाजूला करायची आम्हाला, कारण खूप टेन्शन आलेलं आहे. उदू खूप सारं टेन्शन आहे त्याला पण. तर ते पहिली कामं देतो, कारण खूप दिवसापासून फोन पण येत आहे, मेसेज पण येत आहे की कामं द्या. आता ते करतो आधी पहिले फास्टमध्ये. तर आता माझे कामं झालेत कंप्लीट. मी जेवढे बाकी होते तेवढे करून टाकले. आता बघू चेंजेस वगैरे काही येत आहे. तुळशीचे कामं झालेत कंप्लीट. तर आता आम्ही वाइंडअप करतो आणि घरी निघतो. जाम कंटाळा आलाय. मला कधीच सांगितलं होतं की हा मागचा शटर बंद कर, केलंच नाही. शेवटी तोच उठला बिचारा. मी रील्स बघत बसली होती माझी कंप्लीट करून. मला इतकं कंटाळा आले आज शपथ. पण कंप्लीट केले मी, माझे सगळे कामं कंप्लीट केले. उदूचे सगळे कामं कंप्लीट केले. टेन्शन फ्री झालं. आणि आता आम्ही पुढच्या कामाला लागणार आहेत उद्यापासून. तर पुन्हा एकदा आम्ही ब्लॉग एंड करायचं विसरलेलो आहे. आणि आता उदू नाही आहे, उदू गेलेला आहे त्याच्या कामाला. तर मी करते ब्लॉग एंड माझा. इथंच आहे मी. 4 नाही 10 वेळा आवाज दिले मी ह्या पोराला. 10 वेळा की चल पटकन. थांब ना. हे पण 4 वेळा सांगितलं. तर मग आता ये ना पटकन, झालंय ना आता काम. एक तर ऊन त्रास देतंय. तब्बल हा ब्लॉग आम्ही 1 महिन्यापूर्वी बनवलाय. उदू कधी बनवलाय? 1-1.5 महिन्यापूर्वी बनवलेला आहे हा ब्लॉग. जूनच्या स्टार्टिंगला बनवलेला आहे. हां, येस, जुलै चालू आहे. जूनच्या स्टार्टिंगला बनवलेला आहे. 1-1.5 महिना झाला आहे ह्या ब्लॉगला. पण एडिट करायला आत्ता आम्हाला टाईम मिळाला, तर आत्ता एडिट करतोय. आणि ब्लॉग एंड करायचं विसरलेलो आहे नेहमीप्रमाणे. ये ना पटकन आता. ऊन त्रास देते ना ऊन. चल तिथूनच एंड कर. तू फेअर अँड लवली असता तरी पण तू काळच दिसला असता. मी सुद्धा दिसते. बॅक नाही आहे ना असं. चल ये पटकन. चलो आता एस्थेटिक सनकिस्ड पप्पी घेतोय संध्याकाळी. टाकू ना पप्पी. देख रहे हो बंद हो गया मैं तो. चला ब्लॉग एंड करा. आता ब्लॉग एंड करायचा आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि इंस्टाला फॉलो पण करा. चलो बाय.